आणि वीरेंद्र भाऊचा दांडगा अनुभव पाहता 15 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, त्याच्यामुळं सरळ सरळ आम्हाला असं वाटून राहिलं की यावर्षी वीरेंद्र भाऊचा भरघोष मताने विजय होईल. या दीड ते 2 वर्षातच त्यांनी जे 15 वर्षात जे काम झाले नाही त्याच्यापेक्षा जास्त काम आपल्या मतदारसंघामध्ये चांदुर्ले मतदारसंघामध्ये केले आहे. यांनी म्हटलेलं आहे की 15 वर्षात की जेवढे काम झाले ते 2.5 वर्षात केलेलं आहे. काय सांगा? फक्त घोषणा झाली आहे, काम अजून पूर्णत्वास आली नाही, म्हणजे भूमिपूजन सुद्धा झाले नाही. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली असता धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. अशातच आपण आज चांदुरेल्वे धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदुरेल्वेमध्ये एक MB न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्राच्या माध्यमातून एक राजकीय चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमाला आपण बघू शकतो का शहरातील सर्व राजकीय पक्षातील या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहे आणि आपण त्यांचा आता नेमकं त्याचा परिचय जाणून घेऊया. तसेच महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाकडून राजेश पांडे आपल्या सोबत आहे आणि तसेच महायुतीचे मधून भाजपचे बच्चू वानारे आपल्यासोबत आहे आणि विशेषतः राजकीय विश्लेषणावर चर्चा करत असताना आपल्यासोबत आहे प्राध्यापक प्रसेनजीत तेलंग सर. तसेच महाविकास आघाडीचे आपल्यासोबत आहे श्रीनिवास भाऊ सूर्यवंशी आणि राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाचे आपल्याकडून आहे अमोल दुधाट. आणि हे सर्व पदाधिकारी आज MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या चर्चात्मक कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहे. तर आता आपण चर्चात्मक कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्रथम सर, आता काही दिवसातच निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये, अगदी इथून 1.5 ते 2 महिन्यांनी. काय सर, काय सांगा आपण याच्या संदर्भामध्ये की धामणगाव क्षेत्रातल्या धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये जर इथली परिस्थिती पाहिली तर महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, हे जे 2 प्रतिद्वंद्वी या भागामध्ये असतात, कोणाच्याही सीटा अजून डिक्लेअर झालेल्या नाही आहेत. एक तिसरा पक्ष या ठिकाणी आहे युती आणि आघाडीच्या महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्तचा, आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. त्या वंचित बहुजन आघाडीतर्फे मात्र त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये जे अतिशय मला वाटतं काहीतरी 11 सीटा ज्या त्यांनी जाहीर मंजूर केलेल्या आहे त्यांनी, जसे बाळासाहेब आंबेडकरनी कालच घोषित केलेले आहे, ज्या सीटा जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये धामणगाव विधानसभा क्षेत्राचा आपला उमेदवार म्हणून निलेशजी विश्वकर्मा हे लढणार, ही गोष्ट क्लिअर झाली. त्यांच्यातनं आमंत्रित केलं होतं प्रतिनिधी म्हणून, पण अजूनपर्यंत आलं नाही त्यांचं कोणी. तर त्यांची एक जर सीट सोडली तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून नेमकं कोण लढणार आहे हा संभ्रम सगळ्याच लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आहे. म्हणजे महायुतीमध्ये BJP, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत असलेला अजित पवारांचा गट, शिंदेंचा गट, आणि सगळीच लोक आपले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीमध्ये असलेले मुख्य पक्ष जो आहे तो म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, आणि तिसरा जो महाविकास आघाडीचा जो घटक पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना, उबाठा. आणि तीनही लोक आपल्याला उमेदवारी मिळेल काय याच्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. खरं तर आज गावाच्या पातळीवर आपल्याला प्रयत्नशील आहेत असंच म्हणावं लागते. खरं म्हटलं तर तिथे कोणत्या पक्षाला सीटा सोडायच्या याच्याविषयीचं जवळपास निश्चित झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या 10 ते 12 सीटा सोडल्या किंवा 15 सीटा सोडल्या महाविकास आघाडीच्या, तर बाकीच्या सीटा आपण कुठं कोणत्या कोणत्या पक्षाला सोडणार आहोत ही गोष्ट जवळपास क्लिअर झालेली आहे. परंतु आपल्याला अजून मात्र या भागामध्ये आपला उमेदवार माहीत नाही. अशा प्रकारची राजकीय परिस्थिती सध्या आहे.
पण ॲज अ विविध पक्षांचे कार्यकर्ते म्हणून, मग इकडे युती असो किंवा महाविकास आघाडी असो, त्या प्रत्येकाला वाटते का जर आपल्या उमेदवाराला जर म्हणजे पक्षीय राजकारणाच्या हिशोबाने मी सांगतो आहे की जर आपल्या पक्षाच्या उमेदवाराला जर तिकीट मिळाली तर आपण लढणार आहोत आणि आपण आपल्या उमेदवारासाठी आपण आपलं बळ वापरू. पण मला बऱ्याच राजकीय पक्षांसोबत चर्चा करताना हेही लक्षात येते आहे की महायुतीतली मंडळी असोत किंवा महाविकास आघाडीतली मंडळी असोत, यांनी एक गोष्ट ठरवलेली आहे का तिकीट कोणालाही जरी मिळालेलं असलं तरी मात्र आपण एकत्रपणे काम करायचं, हे मात्र ठरलेलं आहे. नक्कीच यांनी संपूर्णपणे विश्लेषण प्राध्यापक प्रसेनजी तेलंग यांनी मांडलेले आहे. तसेच आपल्यासोबत बच्चू वानरे आहे आणि हे महायुतीकडून आलेले आहे. कसं राहील यावर्षी, जसं लोकसभेमध्ये जे परिस्थिती घडली ते विधानसभेमध्ये घडणार काय? लोकसभेमध्ये जे परिस्थिती झाली आहे ते विधानसभेमध्ये निश्चितच होणार नाही. येणाऱ्या काळात जे इलेक्शन लागणार आहे विधानसभेचं, यामध्ये माननीय आमदार प्रतापदादा अडसळ हे हजारोच्या मतांनी या मतदारसंघामध्ये निवडून येणार आहे. याच्यात काहीच शंका नाही आहे. निवडून येणार आहे. जे माजी आमदार आहे वीरेंद्र जगताप, सलग हे धामणगाव विधानसभा क्षेत्राचं एक 15 वर्ष त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. गत पंचवार्षिक योजनेमध्ये ते पराभूत झालेले आहे. पण कसं चित्र राहील वीरेंद्र भाऊबद्दल यावर्षी, आपण काय सांगाल काँग्रेस या नात्याने? यावेळेस असं ठरलं आहे, आमची निरीक्षकांची अमरावती जिल्ह्याच्या ठिकाणी मीटिंग झाली. आम्हाला सगळ्यांना बोलावलं होतं. त्यांनी क्रायटेरिया ठरवला आहे की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचं प्रबळ जास्त आहे त्या ठिकाणी त्यांना, आणि आज त्याच ठिकाणी मग भाऊंना असे आदेश दिले आहे का तुम्ही कामाला लागा. आणि वीरेंद्र भाऊचा दांडगा अनुभव पाहता 15 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, त्याच्यामुळं सरळ आम्हाला असं वाटून राहिलं का यावर्षी वीरेंद्र भाऊचा भरघोष मताने विजय होईल. नक्कीच एक 15 वर्षाच्या अनुभवानुसार बोलले. आणि मी तुम्हाला विचारतो का एका 2.5 वर्षामध्ये म्हणजे जो विकास कामाचा एक मोठा बोलबाला निर्माण झाला धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये, काय सांगाल? नक्कीच सर्व जनता मतदारसंघातली बघत आहे. जे गेल्या 15 वर्षात आपले इथे प्रतिनिधित्व करत होते, त्या गेल्या 15 वर्षात जेवढे काम झाले नाही तेवढे काम आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या माध्यमातून काम झालेले आहे. त्यामध्ये सुद्धा 2.5 वर्ष जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामुळे फार कामं झाले नाही. त्यानंतर 2.5 वर्षाच्या कार्यकाळातच प्रतापदादा अडसळनी भरपूर काम केले. तसेच 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांचा कोविडचा काही कार्यकाळ गेला. या 1.5 ते 2 वर्षातच त्यांनी जे 15 वर्षात जे काम झाले नाही त्याच्यापेक्षा जास्त काम आपल्या मतदारसंघामध्ये, चांदुर्ले मतदारसंघामध्ये केले आहे. यांनी म्हटलेलं आहे की 15 वर्षात की जेवढे काम झाले नाही ते 2.5 वर्षात केलेलं आहे, काय सांगा? फक्त घोषणा झाली आहे, काम अजून पूर्णत्वात आली नाही. म्हणजे भूमिपूजन सुद्धा झाले नाही. निवड कुठे कुठे तर भूमिपूजन झाले, अजून कामाला सुरुवात नाही. अशा प्रकारे पोकळ घोषणा आहे. त्या असाचा काही दूरदृष्टिकोन नाही, काहीच नाही. आमचे आदरणीय मोठे दादा बोलले घोषणाच झाल्या म्हणून, परंतु जर प्रत्यक्षात आपण आज गावात किंवा मतदारसंघात जर बघितलं तर हजारो करोड रुपयाची कामं झाले. ह्या 2.5 वर्षात 3,000 करोड रुपयाचे कामं आपल्या मतदारसंघामध्ये झाले. हे प्रत्यक्ष जेव्हा आपण पाहेन काम तेव्हा माहीत पडणार आहे. आणि चांदूर रेल्वेचा जर विचार केला तर चांदूर रेल्वेमध्ये शेकडो करोड रुपये या 2 वर्षात आणले. चांदूर रेल्वे शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो विषय होता, जो गेल्या 15-20 वर्षापासून झालेला नव्हता, जो अमृत योजना 2 आहे, याच्या माध्यमातून आमदार त्यांनी म्हटलंय का भूमिपूजन केले आहे, कामाला सुरुवात झाली. भरपूर ठिकाणी. आता आमच्या प्रत्येक वार्डात जर आपण आता गेलो तर प्रत्येक वार्डात जे नवीन रोड बनलेले आहे, सिमेंट नाल्या बनल्या आहे, या सर्व तुम्हाला त्या दिसणारच आहे. आता येणाऱ्या काळातही आता काही कामं प्रस्तावित कामं आहे, म्हणजे 50 ते 60 लाख रुपयाचे कामं प्रस्तावित आहे. ते सुद्धा येणाऱ्या काळात त्याचं टेंडर वगैरे होऊन ते सुद्धा कामाला सुरुवात होणार आहे. आणि गावात आपण पाहूनच राहिला, प्रत्येक वार्डात, प्रत्येक भागात गावातला एकही प्रभाग सुटला नाही आहे. प्रत्येक प्रभागात करोड रुपये, 2 करोड रुपयाचे कामं झालेले आहे. हे जनता पाहत आहे. यांच्या म्हणण्यानुसार हे म्हणतं काम सुरू आहे, तुम्ही म्हणता भूमिपूजन झालं, कामं सुरू झाले, काय सांगा? पाणी पुरवठा योजनेचे जे योजना आणली, आज ते गवगवा करून राहिले का बा 63 कोटीची योजना आली, पण त्याचे विपरीत परिणाम सामान्य जनतेवर काय होणार आहे याचा दूरदृष्टिकोन काहीच ठेवला नाही त्यांनी. आज ते सांगतात का बा सोलरची जागा अजून अस्तित्वात नाही. सोलरची जागा अस्तित्वात
नसून सुद्धा गवगवा पूर्णपणे करून राहिले आहे. याचा सामान्य जनतेवर पाणी कर, आज 1400 रुपये पाणी कर आहे. याचा परिणाम हा होणार आहे की या योजनेमुळं सामान्य जनतेला 5000 रुपये पाणी कर येणार आहे. याचा काही दूरदृष्टिकोन न ठेवता इतक्या लांबून पाणी आणण्यापेक्षा आपल्या इथं सोनगाव जवळचं धरण वीरेंद्रभाऊच्या प्रयत्नामुळं, वीरेंद्रभाऊचा दूरदृष्टिकोन होता की आपल्याला भविष्यात मालखेड धरणाचं पाणी कमी पडणार आहे. त्या दूरदृष्टिकोनातून वीरेंद्रभाऊंनी सोनगाव धरण तिथे अस्तित्वात आणलं. आणि विशेष म्हणजे दूरदृष्टिकोन न ठेवता आपल्या मतदारसंघासाठी म्हणजे आपल्या चांदूर शहरासाठी ज्या मालखेड धरणातून पाणी पुरवठा होतो त्याच मालखेड धरणातून बडनेरा मतदारसंघातल्या 8 गावाला पाणी देताना त्यावेळेस एकही आमदार साहेबांनी विरोध नाही केला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाही विरोध केला. मला एक सांगा, आपल्याला जे पाणी आजच 3 दिवसातून येत आहे आणि आपल्याला चांदूर शहराला पाणी 3 दिवसातून मिळत असताना आपण 8 गावाला, बाहेरच्या मतदारसंघाच्या 8 गावाला पाणी देऊन राहिलं, हे कितपत योग्य आहे? नाही, चला ठीक आहे. तर माझा एक पुन्हा प्रश्न आहे तुम्हाला. जसं की त्यांनी ते जलसिंचन योजनेद्वारे शहरामध्ये पाणी आणलेलं आहे. 15 वर्ष तुम्ही होते आणि 15 वर्ष तुमचा भाऊ असताना पुन्हा म्हणजे नगर परिषदेमध्ये सत्ता पण तुमची होती, अद्यापपर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत शहरात पुरवठा आणला नाही. काय सांगा? बरोबर आहे ना. नगर परिषदच्या माध्यमातून शिट्टूदास सूर्यवंशी असताना प्रपोजल पूर्ण मंत्रालयात होतं. त्याच प्रपोजलवर आधारित फक्त त्यांनी शिवनी धरण त्याच्यातून काढून घेतलं आणि तीच योजना कार्यान्वित वरुड बघायची धरणातून प्रयत्न वीरेंद्र भाऊंनी केले असं तुमचं म्हणणं आहे? हमखास तिथे यापूर्वी जे कागदपत्र पोहोचले होते ते वीरेंद्र भाऊंनी बिलकुल केलेले आहे. वीरेंद्रभाऊ जगताप आणि नगराध्यक्ष शिट्टूदास सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून पूर्ण प्रपोजल तिथं तयार होतं, ते उचललं आणि हे योजना पूर्ण आणली. काय सांगा? आणि उचललं आणि ते तयार होती म्हणते, प्रयत्न यांनी केले म्हणते. विरोधक साप खोटं आणि मतदारसंघातील जनतेचे दिशाभूल करत आहे. कोणत्याही गोष्टी टेक्निकल बाजू तपासल्याशिवाय होत नाही. विषय असा पाणी पुरवठ्याचा वीरेंद्र जगताप यांची दूरदृष्टीचा आमच्या मोठ्या दादांनी सांगितला. दूरदृष्टी 15 वर्ष कुठे गेली होती? 15 वर्ष आमदार असताना 2000 पासून आपल्या चांदूर रेल्वेची हद्दवाढ झाली, चांदूर रेल्वेची सीमा वाढली, हद्दवाढ वाढली, लोकसंख्या वाढली. 40 वर्षापूर्वीची पाईपलाईन होती, 40 वर्षापूर्वी टाकलेली पाईपलाईन काही निकामी झाली, काही भागात पाईपलाईन वाढवण्यात आली. त्या कारणानं काही स्लम एरिया आहे, स्लम भाग आहे, जिथे छोटे छोटे रोड आहेत त्या एरियात ते पाईपलाईन पोहोचल्या नाही गेली. त्या कारणानं त्यांना अद्याप आजच्या परिस्थितीत त्यांना पाणी पोहोचत नाही. त्यानंतर आता एवढी मोठी योजना प्रतापदादा यांनी मंजुरात करून आणली. आमचे दादा सांगतात की वीरेंद्रभाऊ जगताप यांनी ही योजनासाठी प्रयत्न केले आणि प्रतापदादा अडचणीने तेच कागद उचलल्याने ते ज्या गोष्टीबद्दल दादा आमचे बोलत आहे. गेल्या अनेक वर्षापासून नगर परिषदमध्ये काँग्रेसची तिथे सत्ता होती. गेल्या 8 वर्षापासून तिथे पाणी पुरवठ्याच्या योजनेचा DPR पडलेला होता. नंतर हे 5 वर्षाचा शिट्टूदादा सूर्यवंशीचा याचा कार्यकाळ गेला. 5 वर्षात तेव्हा काँग्रेसची सत्ता होती, त्या 5 वर्षात यांना मान्यता का नाही आणली? सर्वप्रथम विषय, जर यांची दूरदृष्टी होती, जर यांना विकास करायचा होता, म्हणजे यांना जमलं नाही, म्हणजे यांना काम जमत नाही, 5 वर्षात आणले नाही. परंतु 2.5 वर्षाच्या कार्यकाळात प्रतापदादांनी साऱ्या गोष्टीचा विचार केला. ज्यावेळेस प्रतापदादा सर्वप्रथम निवडून आले, निवडून आल्यानंतर आमची चांदूर रेल्वे शहरवासांची सगळ्यात पहिले एकच मागणी होती का चांदूर रेल्वे शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे. कारण आपण सर्वांनी बघितलं आहे 2018-19 मध्ये पाण्याचा हाहाकार माजला. गेल्या त्यावेळेस सतत 3 वर्ष पाऊस कमी झाल्यामुळे चांदूर रेल्वेचे जे आपण मालखेड तलावाहून पाणी घेत आहे ते पूर्ण मालखेड तलाव ड्रा झालं होतं. आपण 10-8 दिवसानंतर पाणी पुरवठा देत होतो. एवढंच नाही तर जेव्हा पाणी संपूर्ण तलाव ड्रा झाल्यानंतर आपण टँकरनं पाणी पुरवठा केला आणि त्याच्यानंतर मग आपण 19 मध्ये पाऊस चांगला झाला तर आपल्याला पाणी मिळत गेलं. पण ही परिस्थिती आणखीन पुढे येऊ शकते, ही परिस्थिती येऊ शकते. त्या कारणासाठी आपल्याला शाश्वत पाणी पाहिजे होतं.
शाश्वत म्हणजे की आता जेव्हा कोणत्याही गोष्टीची आपण एखाद्या गोष्टीची योजना करतो तर त्याचा किमान 50 वर्ष आपल्याला प्रॉब्लेम गेला नाही पाहिजे किंवा 30 वर्ष 40 वर्ष प्रॉब्लेम गेला नाही पाहिजे. अशा प्रकारे कुठलंही काम करताना त्याचं नियोजन असते. ते नियोजन प्रतापदादा यांनी त्याचं नियोजन केलं आणि त्या अधिकाऱ्यांची सर्व बैठक बसवली. पाणी किती प्रमाणात आहे, किती प्रमाणात भेटन, कशा प्रमाणात भेटन, ह्या साऱ्या गोष्टीचा विचार केला. त्यानंतर आज ते दादा बोलले की येणाऱ्या काळात ही जर योजना कार्यान्वित झाली, पहा योजनेचं काम चालू झालेलं आहे. योजनेचं स्थळ यांनी सांगितलं हे पूर्णपणे दिशाभूल आहे का स्थळ निश्चित झालं नाही. अरे स्थळच निश्चित झालं नाही तर टेंडर कुठून पास झालं असतं, मंजुरात कुठून भेटली असती. स्थळ जी हे स्थळ मंजुरात का कार्यक्रमाचं टेंडर केव्हा झाले होते, जेव्हा स्थळ निश्चित होते, जेव्हा त्याचा डीपीआरला 2 वर्ष 1.5 वर्ष झालं, 1.5 वर्षापासून त्याचा डीपीआर तयार करण्यात आला. प्रत्येक गल्लीत पाणी कसं पोचणार या गोष्टीचा विचार करण्यात आला आहे. किती प्रेशरनं पोचणार या गोष्टीचा विचार केला आहे. त्यानंतर सोलर प्लांट कुठे करायचा ह्या सर्व गोष्टीचं त्याचं स्पॉट वगैरे हे सर्व झालं. त्यानंतरच या गोष्टीला मान्यता भेटली. मान्यताच नाही तर त्याचं टेंडर झालं, टेंडरच नाही तर त्याचं आता काम प्रत्यक्षात सुरुवात झालेलं आहे. आणि जो एक दिशाभूलीची गोष्ट करून राहिली का बा येणाऱ्या काळात शहरवासियांना आज 1400 रुपये बिल भरवले, 5,000 रुपये 5,000 रुपये भरा लागणार आहे वार्षिक. हे तर पूर्णपणे दिशाभूल आहे. 5,000 कसे भरा लागणार आहे. साधं गणित सांगतो मी. जेव्हा आपण मालखेड तलावावरून पाणी घेत होतो तेव्हा आपल्या नगर परिषदमध्ये वर्षाचे 2 ते 2.5 लाख रुपये महिन्याचे, 2 ते 2.5 लाख रुपये महिन्याचे, वार्षिक 25-30 लाख रुपये आपण इलेक्ट्रिकचं बिल भरत होतो. ते पैसे आपण 14 वित्त आयोगातून आपण पैसे भरत होतो. जो पैसा आपल्याला चांदूर रेल्वे नगरीच्या विकासासाठी येत होता त्या पैशाचा वापर आपण फक्त कशासाठी करत होतो, फक्त आणि फक्त त्या पाणी पुरवठ्याचं बिल भरवण्याकरता करतो. पण आता जी योजना कार्यान्वित केली, एवढ्या दुरून आपण आणून राहिलो तर त्यामध्ये सोलर प्लांट असल्यामुळे विजेचा कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचा भुर्दंड भरणं आपल्या शहरवासियावर पडणार नाही. आणि राहिला 5,000 रुपये जे कर भरा लागणार आहे हे तर निश्चितच होणार नाही. याकरता मी स्वतः आणि आमदार प्रतापदादासोबत या विषयावर बोललो. याकरता सर्व शहरवासियांना मी निश्चिंत करतो की असा कुठलाही प्रकार होणार नाही, कुठल्याही दिशाभूलीत जायचं नाही. आणि आज जे तुम्ही पाणी घेऊन राहिलं, आज तुमच्या घरी पाणी येऊन राहिलं, पण पहा नळ सोडल्यानंतर सर्व शहरवासियांचं एकच दुःख नाही, नळ सोडल्यानंतर मशीन लावल्याशिवाय पाणी येत नाही. प्रत्येकाची चालू आहे. म्हणजे काही ठिकाणी तर असं होते, मी जर मशीन लावलं जोपर्यंत मी मशीन बंद करत नाही तर दुसऱ्याची इथं पाणी येत नाही, असा सारा आज प्रकार चालू आहे. परंतु हे योजना कार्यान्वित झाल्यानंतर दुसऱ्याही मजल्यावर बगर मशीननं पाणी चढणार. त्यामध्ये सुद्धा लोकांचं जे मशीन लावून इलेक्ट्रिक बिलचे पैसे जास्त चालले ते पण पैसे लोकांचे वाचणार आहे महिन्याचे वार्षिक. निश्चितच. आणि एकीकडे हे विकासाचा एक मुद्दा मांडला यांनी आणि शहरामध्ये रेल्वे स्टेशन पासून तर खडकपुराची जो मुख्य रस्ता आहे ते दयनीय अवस्था झालेली आहे आणि विकासाचा मुद्दा मांडला. काय सांगाल? निव्वळ पोकळ गोष्टी आहे. म्हणण्याचं तात्पर्य आता चांदूरची जनता समोर दिसणारच आहे केव्हा हे कार्यान्वित होणार आहे योजना. आज बच्चूभाऊन जे सांगितलं का टेंडर निघाले हे सर्व बरोबर आहे. टेंडर निघाले, डागडुगीचं काम सुरू आहे. गणेशोत्सव मध्ये डागडुगी केलेली आहे, डागडुगीचे कामं केले. सतत ऍक्सिडेंट होऊन राहिले, रोज गाड्या घसरून निव्वळ गिट्टी आणि डस्ट टाकून दिली आहेत. बस याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. समोर आता येणारा काळ तुम्हाला माहीतच पडणार आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्व माहीत पडणार आहे. काय सोलरचं अजून जागाच निश्चित नाही, तर सोलर प्लांट व्हायला किती वेळ लागणार आहे याचा तर विचार करायला पाहिजे आपण. आणि जो तुम्ही विकासाचा मुद्दा मांडलेला आहे त्यांनी तुमच्यावर प्राचार्य बोलले आहे का तुम्ही अजूनपर्यंत जो स्टेशन पासून रेल्वे स्टेशन पर्यंत खडकपुऱ्यापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. खड्डे आणि गणेशोत्सव मध्ये अजून तिथं आता पहा एक शब्द बोलतो. काही विषय असे असतात. हा जो विषय डागडुजीचा, हा गड्ड्याचा विषय केला, हा सध्या प्रतापदादाचा नाही, स्थानिक प्रशासन आहे. आता गणपतीचा उत्सव आहे, याच्याकरता आम्ही नगर परिषदला निवेदनं सुद्धा दिली. नगर परिषदची अक्षम्य गलती आहे की त्यांनी हे अजूनपर्यंत ते काम केलेलं नव्हतं. राहिला विषय रोडचा, येणाऱ्या काळात आता दादाला एवढे मोठे विकास काम केले त्याचं सुद्धा एस्टिमेट तयार केलेला आहे. मी सांगतो कशा प्रकार झाला आहे. बाळासाहेब ठाकरेपासून ते खडकपुरा येथील समाज मंदिरापर्यंत सिमेंट रोड, बाळासाहेब ठाकरेपासून तर निलेशजी विश्वकर्मा यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड, बाळासाहेब ठाकरे यांच्या घरापासून तर वैभव रेस्टॉरंटपासून तर आपल्या मंगल कार्यालयापर्यंत सिमेंट रोड, त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे चौकापासून तर
शिवाजीनगरापर्यंत सिमेंट रोड अशा प्रकारचे याचं इस्टिमेट तयार केलेलं आहे. येणाऱ्या काळात निश्चितच ते काम होणार आहे. पैसा भरपूर लागणार आहे. येणाऱ्या काळात ते काम निश्चितच होणार आहे. नक्कीच कामाबद्दल हे बोललेले आहे. आणि मला एक सांगा, आरोग्याबद्दल जसं की आपलं ग्रामीण रुग्णालयामधली ऑपरेशनची मशीन बंद आहे. एकीकडे विकास सुरू आहे, दुसरं आरोग्य दुर्लक्ष होत आहे. काय सांगा? आरोग्य यंत्रणावर तर काहीच प्रतापदा अडथळ्यांचं काहीच लक्ष, निव्वळ पोकळ घोषणा करणे. आता तर एक 15-20 दिवसात आचारसंहिता लागते आणि कोणचे कामं होणार आहे याचा चांदूरच्या जनतेने विचार करावा. काय सांगा, जे ग्रामीण रुग्णालयामधली मशीन बंद आहे, विकास बरोबर आहे, पण विकासासोबत आरोग्य महत्वाचं. ग्रामीण रुग्णालयाबद्दल आमचं त्या जो आपला प्रश्न आहे तो आम्ही दादासोबत सर्व बोललो. त्यानंतर आपल्या चांदूर रेल्वे शहरासाठी माननीय आमदार प्रतापदादांनी एक ॲम्ब्युलन्स दिली, ज्या ॲम्ब्युलन्समुळे आतापर्यंत शेकडो लोकांचे प्राण वाचले. एवढे मोठे काम आज आपल्या प्रतापदादांनी केले. आणि जो आरोग्याचा प्रश्न आहे त्यावर प्रतापदादा लक्ष ठेवून आहे. आणि येणाऱ्या काळात प्रतापदादा पूर्ण आरोग्य यंत्रणा सुव्यवस्थितकरण आणि आपले जे ग्रामीण रुग्णालय आहे याच्यामध्ये सुद्धा सर्व प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. काय सांगा या विश्लेषणावरून आपण पाहिलं असता यांची चर्चावर तुम्ही काय सांगाल? दोनही पक्षांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत की आम्ही काय कामं केलेली आहेत आणि महायुतीच्या मार्फत आणि महाविकास आघाडीच्या मार्फत दोघे आपापली भूमिका ठेवतायत. मुळामध्ये प्रश्न असा आहे का ज्या भागामध्ये तुम्ही राहता तिथं ना धड शिक्षणाच्या व्यवस्था आहेत, शिकलेल्या पोरांच्या हातांना कामं नाही आहे. चौकामध्ये शेकडो पोरं दररोजची संध्याकाळी 12 वाजेपर्यंत 50 फुटे उभे राहतात. सुरक्षेचा प्रश्न आहे, मुलीबाईंच्याही सुरक्षेचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत. पण मुख्यतः आपल्या चर्चेचा जो विषय आहे हा चर्चेचा विषय आहे येणारी विधानसभा इलेक्शन आणि त्याच्यामध्ये जनमत जे आहे ते जनमत कोणत्या बाजूने जाणार आहे. तर या प्रश्नावर आपण आपला चर्चेचा सगळा फोकस ठेवूया. कोणी काय कामं केले आणि कोणी काय कामं नाही केले हे सारं जनतेला माहीत आहे. जोपर्यंत जनतेला लाभ मिळत नाही तोपर्यंत कोणीही कोणावर विश्वास ठेवत नाही. म्हणजे आम्ही हे केलंय, आम्ही ते केलं, पण त्याचा लाभ प्रत्यक्ष जनतेला पोचलाय का, तो लाभार्थी आहे का जनता त्याची, हे जोपर्यंत त्याचं विश्लेषण लोक करत राहतात. परंतु ते अजूनही काही झालेलं नाही आहे. पैसा खर्च झालेला आहे, काही पैसा शांशन झालेला आहे, तो होते आहे. पण किती लोकांपर्यंत तुम्ही खेड्यापाड्यांमध्ये जाऊन पहा काय हाल आहेत. तिथं मग आरोग्याची व्यवस्था असो, गावातल्या शाळा बंद पडत आहेत, ती पोरं तिथं लहान कोवळी पोरं इथं शहरांमध्ये पोरं आणून शिकवत आहेत. हे जे बेहाल चाललेले आहेत, तर हे होणारे बेहाल लक्ष देणं महत्वाचं. हे मूलभूत प्रश्न आहेत लोकांचे. आणि सगळ्यात कळीचा मुद्दा असा आहे का इथली जी अर्थव्यवस्था आहे, म्हणजे आपल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भामध्ये म्हणतो का जर पोरांच्या हाताला कामच नाही आहे, इथं शिकतायत पोरं, काय करतील बिचारे, ते पांढेल्यावर फिरणार नाही तर काय करणार आहे. किंवा चौकांमध्ये 5-25 पोटे आपले घरून निघतात गाड्या घेऊन आणि आपले ते उभे राहतात. तर किती गंभीर परिस्थिती आहे ही. आता याच्यासाठी म्हणजे हे काही हा लोकल मुद्दा नाही आहे, हा साऱ्या देशाचा आणि तुमच्या राज्याचाही मुद्दा आहे. आपल्या राज्याचे जे धोरणकर्ते आहेत या धोरणकर्त्यांचं पुरेसं लक्ष आहे काय का मी इथं तरुण म्हणजे जी मुलं शिकत आहेत तर त्या शिकणाऱ्या हातांना आम्ही काम देणार आहोत. बरं, काम देणार इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही किती रुपयाचं काम देणार आहे? शाळा उभारणार आहात, कॉन्व्हेंट उभारणार आहात, वेगवेगळी महाविद्यालय उभारणार आहात आणि तिथं 5-5 हजार आणि 3-3 हजारांना पोरं जर तुम्ही ठेवत असाल तर त्या 3 हजारामध्ये या घरचं इलेक्ट्रिकचं बिल तरी भरू शकते काय? म्हणजे अशा प्रकारच्या बेकारीची तर प्रचंड भीषणच समस्या आहे या गावाला. हे सरकार जे आहे समजा महायुतीचं, यांनी बेरोजगारबद्दल लक्ष दिले की नाही दिले? अहो, खाजगीकरणाचं एवढं स्तोम मध्यंतरीच्या काळात माजवलेलं आहे आणि साऱ्यांना माहिती आहे. हे उघडं नागडं सत्य आहे का या खाजगीकरणाच्या निमित्तानं प्रचंड मोठे जनतेच्या टॅक्सचे पैसे तुम्ही कुठल्या तरी एका कॉन्ट्रॅक्टरच्या घशात ओतता आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत जो कॉन्ट्रॅक्ट केला जातो का तुम्ही किती किमान वेतन तरी तिथं दिल्या जाते काय लोकांना, आणि ते दिल्या जात नाही, हे सत्य आहे, हे दिसते आहे. आणि त्याच्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुमच्या एक ज्या सरकारी
ज्या तुमच्या व्यवस्था होत्या, इन्फ्रास्ट्रक्चर होतं, ते सगळं बर्बाद होत चाललेलं आहे. तुमचं BSNL बर्बाद झालं, उद्या ST बर्बाद होते आहे. तुमच्या रेल्वेचं काय होणार आहे? हे सगळे प्रश्न आहे. तुमच्या MSEBचं काय झालंय? काय करताय? तुमच्याकडे येणारी पोरं त्यांना विचारा ना जरा, काय काय तुम्हाला महिना काय महिना मिळतोय म्हणून. 10-20 हजारामध्ये ते कुटुंब कसं काय चालवणार आहे? तर या प्रकारचे प्रश्न आहेत. हे प्रश्न केवळ चांदूर रेल्वे आणि धामणगाव विधानसभा क्षेत्राशी संबंधित नाहीये. आपण राज्याचं इलेक्शन आपण लढतोय, हे विधानसभेमध्ये बसणार आहेत आणि या प्रश्नांना घेऊन या लोकांना लढायचं आहे. आम्ही नाल्या बांधल्या आणि आम्ही तुमच्या घरापाशी लाईट लावला, हा मुळात प्रश्न नाही. हे तर प्रश्न आपले सुटतीलच. याच्यासाठी आपण रस्त्यावर येऊ सुद्धा. मुळात प्रश्न लोकांच्या जगण्या मरण्याचे, इथला प्रश्न आहे शिक्षणाचा, इथल्या आरोग्याचा प्रश्न आहे, इथला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. आणि हे केवळ पाण्याचा नाही आहे, चांगलं पाणी, चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, ह्या गोष्टी महत्वाच्या आहे आणि त्या आपण देण्यामध्ये यशस्वी ठरतो आहोत काय? मला तर मध्यंतरीच्या गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही चाललेलं आहे ते स्पष्टपणे दिसते आहे का. तुम्ही जर शहरांमध्ये, मोठ्या शहरांकडे जाताना जर तुम्ही बघितलं, मोठे मोठे रस्ते निर्माण केले आहेत. गावांमधली काय परिस्थिती आहे? गावांकडे जाणारे रस्ते पाहिलेत काय तुम्ही? खेड्यापाड्यांकडे पहा तुम्ही, तर फारच विचित्रपणा आहे. तर हे सगळं दिसते आहे. हा सगळा पोकळ विकासाच्या नावाखाली पोकळ डोलारा उभा करून तुम्ही जनतेला फसवू शकत नाही. आणि म्हणून मग येत्या कालखंडामध्ये हे प्रश्न महत्वाचे ठरणार आहेत का. तुम्ही सामाजिक सुरक्षा सगळ्यांना प्रदान करताय का? संविधानाच्या बाजूने तुम्ही उभे आहात काय? तुम्ही सेक्युलरिझमच्या बाजूने उभे आहात काय? हे प्रश्न महत्वाचे आहेत. मग येत्या इलेक्शनमध्ये हे प्रश्न महत्वाचे ठरणार आहेत. ज्या पद्धतीने कॉन्स्टिट्यूशनचा मुद्दा, कारण का संविधान धोक्यात आलेला आहे, हा मुद्दा घेऊन देशभर इलेक्शन लढल्या गेलं. संविधान वाचवणारे आणि संविधानाला धोका निर्माण करणारे, या पद्धतीनं लोकसभेचं इलेक्शन या 2 फळ्यांमध्ये लढल्या गेलं. आणि तुम्हाला दिसून येते का संविधान धोक्यात आलेलं आहे, हे लोकांनी मान्य केलेली गोष्ट आहे. आणि म्हणून मग जो प्रस्थापित आणि सध्या सत्तेमध्ये असलेला, केंद्रातला सत्तेमध्ये असलेला जो पक्ष आहे, तर ते पूर्ण बहुमतात येऊ शकले नाही. महाराष्ट्रामध्ये काही वेगळं चित्र राहणार नाहीये. आणि आपण चर्चा करताना सुद्धा माझ्या घरापासून बांधण रस्ता झाला किंवा नाही झाला, माझ्या घरापाशी लाईट लावला की नाही लावला, या प्रश्नांवर फोकस न ठेवता आणि व्यक्तीवर फोकस न ठेवता तुम्ही महायुती आणि महाविकास आघाडी या गोष्टींवर तुम्ही फोकस करायला पाहिजे. यांच्या विचारधारा स्पष्ट आहेत. तुम्ही कोणत्या बाजूने उभे आहात याला फार महत्त्व प्राप्त होणार आहे पुढच्या काळात. आणि तोच तुमच्या कळीचा मुद्दा हा येत्या इलेक्शनचा ठरणार आहे. लोकसभेतही तोच ठरला होता. नक्कीच. तसेच आपल्यासोबत शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे अमोल दुधाट आहे. एक चर्चा आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये का गणेश राय हे उमेदवारी मागत आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रासाठी, काय सांगा? तर त्याचं असं आहे की आता 4 महिन्याच्या अगोदर लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि जनतेने त्याला भरभरून म्हणजे उत्तरं दिली, मतं दिलेली आहे आणि उमेदवार निवडून आला आहे. वास्तविक पाहता आदरणीय पवार साहेबांनी विदर्भामध्ये एकच सीट लढवली आणि ती वर्धेमध्ये लोकांनी त्या अनुषंगाने मतदान निवडून दिलेलं आहे. त्यानुसार पवार साहेबांनी काहीतरी विचार करून विदर्भात एकच सीट घेतली असावी असं माझं मत आहे. आणि ती सीट घेऊन इथल्या जी जनता आहे ते जनता आतापर्यंतच्या राजकारणाला कंटाळलेली आहे आणि कंटाळली असल्यामुळं लोकांनी तुतारी नवीन चिन्ह असून सुद्धा, नवीन उमेदवार असून सुद्धा एका झटक्यामध्ये उमेदवार चांगल्या पद्धतीनं म्हणजे चांगल्या मताधिक्यानं निवडून दिलेले आहे. त्यामुळे धामणगाव विधानसभा मतदारसंघ हा तुतारीला सुटाव अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आशा आहे. त्यानंतर जे महाविकास आघाडी, आम्ही सर्व महाविकास आघाडीमध्ये आहे, महाविकास आघाडीमध्ये जे काही निर्णय होतील ते निर्णय आम्हाला सर्वांना मान्य होतील. जो उमेदवार भेटेल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही ताकदीनं उभे राहू. आणि आमच्या पक्षामध्ये सर्वांनी म्हणजे 2-3 जणांनी फॉर्म भरले. रायसाहेबांनी सुद्धा फॉर्म भरला आहे. कोण भरलेलं आहे? तर मी सुद्धा फॉर्म भरलेला आहे आमदारकीसाठी. मी सुद्धा फॉर्म भरलाय कारण का आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आशा आहे की बा उद्या चालून आम्हालाही पक्षांनी असं विचारलं पाहिजे. त्यामुळं आम्ही हे सर्व करून चुकलेलं आहे. नक्कीच. आणि आपल्यासोबत आहे
राजू एक चर्चा आहे का अभिजित भाऊ सुद्धा महाविकास आघाडीतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून या धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये तिकीट मागत आहे, काय सांगाल? लोकशाहीमध्ये सर्व पक्षांना स्वातंत्र्य आहे आपल्या पक्षाची उमेदवारी मागण्याचा. आमच्या पक्षामध्ये धामणगाव विधानसभा मतदारसंघामध्ये स्थानिक जिल्हा प्रमुख मनोज भाऊ कडू यांनी सुद्धा उमेदवारीवर दावा केलेला आहे आणि अभिजित भाऊ ढेपेचे उपाध्यक्ष आहे अमरावती जिल्हा बँकेचे, ते आमच्या पक्षामध्ये लोकसभेच्या वेळेस प्रवेश त्यांचा झाला आणि त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे या मतदारसंघामध्ये जनसंपर्क सुरू केला आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना जेव्हापासून आम्ही भाजपची युती होती तेव्हापासून आम्हाला असं वाटते की हा मतदारसंघ शिवसेनेला सुटावा आणि या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त शाखा आहे म्हणून बाळासाहेबांनी पुण्याच्या महाशिबिरामध्ये इथल्या तालुका प्रमुख बबनरावजी तायवाळे यांचा सत्कार केला होता. त्यावेळेसपासून अशी प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा होती की हा मतदारसंघ शिवसेनेकरिता सुटावा. आजच्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रखरतेने आमच्या बाळासाहेब ठाकरे यांनी जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आणि भाजपसारख्या महाशक्तीसोबत एक आव्हान उभे केले. महागाईचा प्रश्न असो, बेरोजगारीचा प्रश्न असो, जनसामान्याचे प्रश्न असो, महिला सुरक्षेचा प्रश्न असो, अशा अनेक प्रश्नावर सडेतोडपणे भाजपला उत्तर देण्याचं काम आणि जाब विचारण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये एकमेव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आणि उद्धव साहेबांच्या या विचाराशी प्रत्येक माणूस आणि कोरोना काळातलं उद्धव साहेबांचं जे काम होतं त्या कामामुळे जनसामान्याच्या, शेतकऱ्यांच्या आणि गरीब शेतमजुरांच्या मनामध्ये उद्धव साहेबांनी स्थान निर्माण केला आहे आणि याचाच लाभ या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला झाला. विदर्भामध्ये आमच्या पक्षाने कमी सीटा घेतल्या त्यामुळे आम्हाला तो लाभ मिळू शकला नाही. आम्हाला विदर्भामध्ये जास्तीत जास्त जे सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते हा खूप आक्रमक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्रमकपणे शेतकरी पेटून उठला होता आणि त्यामुळे त्यांनी लोकसभेमध्ये मतदान केलं. आम्हाला हेच वाटते की विदर्भामधलं जे उद्धव साहेबांनी रान पेटवलं त्यामुळे जे मतपरिवर्तन मतदारांचं झालं त्याचा लाभ आमच्या पक्षालाही थोडा प्रमाणात व्हावा. त्यामुळे आम्ही धामणगाव विधानसभा मतदारसंघावर आमच्याकडे 2 उमेदवार आहेत आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रमुख मनोज भाऊ कडू याच मतदारसंघातले आहेत आणि माननीय अभिजित भाऊ ढेपे अमरावती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहे आणि त्यांचा चांगला दांडगा जनसंपर्क या मतदारसंघामध्ये आहे आणि ते जेव्हापासून त्यांनी प्रवेश केला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये ते अविरत काम करत आहेत. अशा प्रसंगी आम्हाला हा मतदारसंघ सुटावा याकरिता आम्ही प्रयत्न करतोय आणि आमचा प्रयत्न चालू आहे. नक्कीच आपण बोलूया. निवास भाऊ, मला एक सांगा, तुम्ही महाविकास आघाडीचे आहे, जसं की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, हे उद्धव ठाकरे गटाचे आणि तुम्ही पण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाकडून. या धामणगाव विधानसभामध्ये जे तिकीटसाठी प्रयत्न सुरू आहे, माजी आमदार 15 वर्ष सतत या ठिकाणी यांनी कर्तव्य बजावलेलं आहे, काय सांगाल तुम्ही यांच्या बोलण्यावर? महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाऊंनी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं पक्षश्रेष्ठीकडून भाऊंना प्रचाराच्या सूचना दिल्या आहे, पण भाऊंनी सरळ सांगितलं आहे की महाविकास आघाडीमध्ये जो निर्णय होईल, जो उमेदवार निश्चित होईल त्याच्या पाठीशी वीरेंद्र भाऊ सक्षमपणे उभे राहील. नक्कीच हे सर्व बघता, जर तिकीट माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना मिळाली तर तुम्ही त्यांच्यासाठी काम करणार का? 100% काम करणार. याचं कारण असं आहे, आदरणीय पवार साहेबांनी एक सूत्र दिलेलं आहे, महाविकास आघाडी. या महाविकास आघाडीमध्ये संविधानाला मानणारे सर्वचे सर्व पक्ष एकत्रीकरण झालेलं आहे. सर्व पक्ष संविधानाला वाचवण्यासाठी एकत्र आलेले आहे. त्यामुळे आम्हाला वीरेंद्र भाऊंना जर तिकीट मिळाली, आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहणार आहे. त्याच्यामध्ये दुमत कोणतंही नाही. त्यांची आपण भूमिका जाणून घेऊया. अभिजित ढेपे जर यांना तिकीट नाही मिळाली तर अभिजित ढेपे वीरेंद्र भाऊ माजी आमदार जगतापसाठी काम करेल का? शिवसेनेची भूमिका मांडताना मी हेच सांगेन की या महाराष्ट्रामधील असंख्य जनता ही भारतीय जनता पक्षाच्या
कामाला कंटाळली आहे. लोकांना परिवर्तन हवं आहे आणि महाविकास आघाडीचा जोही उमेदवार महाविकास आघाडी इथे देईल आणि उद्धव साहेबांचा जोही आदेश आम्हाला येईल त्या आदेशाचं पालन तंतोतंत अभिजित भाऊच नाही, मनोज भाऊ आणि इथला प्रत्येक शिवसैनिक करेल आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार राहील त्याला विजय करण्याचं संपूर्ण ताकद लावेल. आणि संपूर्ण निवडणूक जशी आम्ही लोकसभेची अंगावर घेतली होती आणि जशी लोकसभेला आम्ही एक तुतारी म्हणून नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नाही किंवा काँग्रेस म्हणून नाही, शिवसेनेचा उमेदवार नाही, फक्त विजय हा मिळावा या उद्देशाने आम्ही काम केलं. आणि तशीच निवडणूक आम्ही विधानसभाही अंगावर घेऊ. प्रत्येक शिवसैनिक तन मन धनाने या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजय करण्याकरिता प्रयत्न करेल. मी याची ग्वाही देतो. नक्कीच. आणि पुन्हा एक तुम्हाला विचारतो का, समजा यांना जसं राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे गटाला तिकीट मिळाले तर माजी आमदार विनोद जगताप काम करणार का? लोकसभेच्या वेळेस संपूर्ण अमरभाऊच्या प्रचाराची जबाबदारी वीरेंद्र भाऊंच्याकडे होती. त्याच पद्धतीने त्यांच्याच खांद्याला खांदा लावून गणेश भाऊ, शिवसेनेचे मनोज भाऊ ज्या एकजुटीनं काम लोकसभेमध्ये केलं त्याच पद्धतीनं विधानसभेला सुद्धा वीरेंद्र भाऊ आणि आमच्या मित्रपक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सक्षमपणे बिलकुल विजय महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच करतील. समजा महायुतीमध्ये अजित पवार गटाला सध्या धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये तिकीट सुटली, काय सांगाल? सध्या विषयच असा आहे की सुटली तर काय सांगाल? सर्वप्रथम हे स्पष्ट करू इच्छितो की महायुतीतर्फे माननीय आमदार प्रतापदादा अडसळ यांची तिकीट फायनल आहे. याच्यात कुठलंच वरिष्ठापासून तर खालपासून तर वरपर्यंत कुठलंच दुमत नाही आहे. असाच कुठला प्रसंग आला तर आमदार प्रतापदादा आणि भारतीय जनता पार्टीचा जो आदेश राहील त्या आदेशाचंच पालन सर्व कार्यकर्ते करणार आहे. पण अजूनही या तुमच्या MB न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आमच्यात अजूनही द्विधा मनस्थिती नाही आहे. ज्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये अजूनही द्विधा मनस्थिती आहे की सीट कोणाला भेटन. काँग्रेसवाले अलग म्हणते मला तिकीट मिळाली पाहिजे, मी 15 वर्ष इथं प्रतिनिधित्व केलं. राष्ट्रवादीवाले म्हणते आमची लोकसभेची सीट निवडून आली, आता आमची विधानसभेची सीट निवडून येते, आम्हाला द्या. त्याच्यानंतर शिवसेनेवाले म्हणते की आम्ही ह्या तुतारीला याच्या लोकसभेमध्ये आम्ही प्रयत्न केले, आमचे सुद्धा संघटन जास्त आहे, आम्हाला सीट द्या. असातच याची द्विधा मनस्थिती आहे. सांगणं अलग, बोलणं अलग, काम करणं अलग. काय भविष्यात सीट कोणती कोणाला मिळाली तेव्हा काय होईल याची द्विधा मनस्थिती आहे. परंतु जरी सीट यांच्या ह्याच्यात कोणाला जरी मिळाली, यांनी सोबत जरी काम केलं महाविकासनं, परंतु हे एक निश्चित सांगतो किती काही महाविकास आघाडी एकत्र आली, अजूनही 10 पक्ष यांनी सोबत घेतले तरी आमदार प्रतापदादा यांची सीट महायुतीतर्फे पक्की आहे. आणि महायुतीतर्फे आमदार प्रतापदादा प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे. कारण आमदार प्रतापदादा यांचे कार्य, आमदार प्रतापदादा यांचा स्वभाव सर्व परिचित आहे. 288 उमेदवारामध्ये एकच आपला उमेदवार असा आहे का ज्याच्या स्वभावाबद्दल पूर्ण महाराष्ट्रभर बोलबाला होते आणि मतदारसंघात आपल्या सर्व जनतेने याचा प्रत्यय घेतलेला आहे. नक्कीच. एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही या चर्चेवरून काय सांगाल, जे तिकीटबद्दल आता चर्चा चालू होती? हे स्वाभाविक आहे की महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो ते मजबूतीनं लढणार आहेत. आज निश्चितपणे आपण असं स्टेटमेंट करू शकत नाही का तिकीट याला मिळणार आहे किंवा त्याला मिळणार आहे, पण जवळपास ही गोष्ट पक्षीय स्तरावर क्लिअर झालेली आहे. त्याच्यामुळे फार काही कन्फ्युजन नाही आहे. आणि कोणाची क्लिअर झाली आहे? नाही, क्लिअर कोणाची झाली आहे? नाही, मी हे नाही बोलू शकत, मी ऑथेंटिक बोलू शकत नाही कारण का मी अधिकृत माणूस नाही आहे त्याचा. त्याच्यामुळे कोणाची काय क्लिअर झालेली आहे, पण पक्षाच्या स्तरावर आणि आपल्या तिकीट क्लिअर झालेले असं म्हणणं आहे. हां, असं क्लिअर झालेलं आहे, फक्त त्या अनाऊन्स नाही आहे. पण पक्षाला माहिती आहे कोणाची तिकीट क्लिअर झालेली आहे. तसं महायुतीच्या वतीनं बच्चूभाऊ बोलले की भाऊची तिकीट प्रतापदादाची तिकीटे जवळपास 100% क्लिअर आहे. काँग्रेसवाल्यांनाही माहीत आहे का आपली तिकीट आपली क्लिअर आहे. मला ही गोष्ट चांगली वाटली या दोघांच्याही चर्चेमध्ये का तिकीट कोणालाही मिळो, तिकीट भाऊला मिळो
अजून कोणाला मिळो, पण आम्ही एकत्रपणे काम करणार. जसं लोकसभेत केलं तसंच करणार. बच्चूंनीही तेच म्हटलेलं आहे की आम्हाला पक्ष जो आदेश देईल, आणि पक्षाचा आदेश तोच असेल का महायुतीला तुम्ही मदत करा, आणि त्या पद्धतीने ते करणार आहेत. मुळामध्ये प्रश्न असा आहे की केवळ या काळातल्या मतांचं विभाजन हे तुमच्या लोकल स्तरावर होणारच नाहीये. म्हणजे लोकसभेतही नाही झालं. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये इथला उमेदवार एका अर्थानं, कालपर्यंत काँग्रेसमधला उमेदवार दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीत जातो, तिकीट घेतो, आणि काँग्रेसवाले सगळे भिडून काम करतात आणि त्याला निवडून आणतात. हे जर चित्र लोकसभेमध्ये निर्माण झालं, याचा अर्थ काय होता? याचा अर्थ हा होता की कोण माणूस आहे याला महत्वच नाहीये. तो माझा सोयरा आहे, दायरा आहे, जातीचा आहे, पातीचा आहे, याला महत्वच नाहीये. तुम्ही कोणत्या साईडनं उभे आहात हा फार महत्वाचा प्रश्न आहे, आणि हा कळीचा मुद्दा आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्याही राजकारणामध्ये सगळं भारतीय राजकारणच केवळ स्टेटचं नव्हे तर हे 2 फळ्यांमध्ये सरळ सरळ विभागल्या गेलेलं आहे. का तुम्ही या देशाच्या विविधतेचा आदर करणाऱ्या पक्षाच्या बाजूने आहे, त्या आघाडीच्या बाजूने आहे, की इथल्या विविधतेला नाकारून सगळं एका रंगात तुम्हाला हा देश रंगवायचा आहे याच्या बाजूने तुम्ही उभे आहे. लोकांनी डिसाईड केलेलं आहे का आपल्याला एक तर या बाजूने उभं राहायचं आहे, आणि दुसरी जे साईड आहे का नाही, हा देश विविधता जपणारा आहे, हा विविधतेचा देश आहे, त्यांचा आदर व्हायला पाहिजे इथं. आणि मग ती लोक आपले पक्षीय अभिनिवेश जे आहेत, आणि आम्ही काँग्रेसचा आहे, आमच्या माणसाला तिकीट नाही भेटले तर आम्ही करणार नाही, असं वगैरे न करता ही लोक आपल्या निश्चितच त्या साईडला त्यांच्या त्या भूमिकेला मजबूत करण्यासाठी या इलेक्शनमध्ये लढणार आहे. मी केवळ धामणगाव या संदर्भात बोलत नाहीये, ही राज्याची भूमिका आहे. आणि माझ्यासारखा का ज्याला पक्षीय राजकारणाचं काही फारसं देणं घेणं नाहीये, परंतु आमच्यासारखी माणसं राजकीय विश्लेषक म्हणून बोलताना हे सगळं पाहतोय, आणि सरळ सरळ उभ्या फळ्या पडलेल्या आहेत 2 महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज. तुम्ही इकडले किंवा तुम्ही तिकडले. आणि तिसरी पण आघाडी निर्माण झाली आहे, बच्चू कडूचे तयार केले, काय सांगा? तिसरी आघाडीचं अजून ऑथराईज काय त्यांनी काय अनाउन्समेंट त्यांची झाली ऑथराईज नाही केलं, पण त्यांनी त्याच्यावर चर्चा सुरू आहे, प्रयत्न चाललेले आहेत. तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न चाललेले आहेत, आणि हा प्रयत्न दरवेळीच होत असतो. जे सत्तापक्ष असतात तर ते सत्तापक्ष अशा पद्धतीनं काहीतरी लोकांना एक ऑप्शन, तिसरा ऑप्शन देऊन मतांचं विभाजन कसं होईल, तर याच्यासाठी विरोधी पक्षाच्या मतांचं विभाजन कसं होईल याच्यासाठी हे प्रयत्न करत असतात. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून या तिसऱ्या आघाडीकडे आजच नाही आहे. या तिसऱ्या आघाडीचा प्रयोग देशामध्ये अनेक वेळा झालेला आहे, आणि तो त्या प्रयोगाचाच एक भाग आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला सांगतोय काही लोकांना माहिती आहे हे काय करतायत. निश्चितच हे होतं आपलं आज धामणगाव विधानसभा क्षेत्रातील एक निवडणूक चर्चात्मक बद्दल आपण खास कार्यक्रम MB न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रावर आयोजित केला होता. आणि अशाच बातम्या आणि असे चर्चात्मक कार्यक्रम बघण्यासाठी MB न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.